दरम्यान याच मुलाखतीमध्ये फडणवीसांना विचारलेल्या रॅपिड फायर राऊंडमध्ये अनेक प्रश्न विचारण्यात आले आणि या प्रश्नांना फडणवीसांनी दिलखुलास अशी उत्तरं दिली आहेत. पाहूया. रॅपिड राऊंडचा अगदी अगदी छोटे छोटे प्रश्न आहेत. राज ठाकरे की उद्धव ठाकरे? असं आहे की मी पुन्हा सांगतो, मागाशी मी सांगितलं की राजकारणात काही पक्क नसतं. आधी उद्धव ठाकरे मित्र होते, मग राज ठाकरे मित्र झाले. राज ठाकरे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे शत्रू नाही. राज की बात बताई, राज की बात बताई. दुसरा भाग असा येतो की खूप मनापासून ज्याच्यावर विश्वास टाकावा असे सहकार्य अजितदादा की एकनाथरावजी? माझ्यापुरतं विचाराल तर माझ्या दोघांची अतिशय एक्सक्लुझिव्ह संबंध. त्यांचं वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळे डायनामिक्स असू शकतात, पण शिंदे साहेबांची माझी जुनी मैत्री आहे आणि अजितदादांमध्ये जी एक पॉलिटिकल मॅच्युरिटी आहे त्याच्यामुळे त्यांची माझी वेवलेंथ खूप मोठ्या प्रमाणात होती. श्रूड हा शब्द चांगला नाही वाटणार, पण ठाम कठोर असा राजकारणी अधिक कोण, मोदी की शहा? मला असं वाटतं की मोदीजी कठोरपेक्षाही अनुशासित राजकारणी. म्हणजे त्यांनी जीवनामध्ये जो मार्ग पकडला त्या मार्गावरनं कितीही अडचणी आल्या तरी त्यातनं आजूबाजूला व्हायचंच नाही. हे जे अनुशासन लागते फारच कठीण आहे. म्हणजे तुम्ही मला जर विचाराल तर त्याच्यात 10% देखील माझ्याकडे तेवढं अनुशासन नाही. त्यामुळे कठोर नाही म्हणतात, ते अनुशासित आहे. आणि अमित भाई कसे आहेत की एखाद्या प्रसंगाला अमित भाई, आपण जर त्यांना म्हटलं की राजकीय दृष्ट्या थोडा सोयीचा निर्णय करायचा तर सोयीचा निर्णय मोदीजी नाही करत, पण अमित भाईंना आपण पटवून थोडा सोयीचा निर्णय करून घेऊ. एक सीट आहे, दुसरा दिवाण आहे असं समजा. राजकीय क्षेत्रामध्ये अशी उलगाउलग घडवणारा, घालमेल घडवणारा एखादा प्रसंग घडला तर चटकन जाऊन कोणाशी बोलायला आवडेल, नितीनजींशी की नरेंद्रभाईंशी? नितीनजीच अवेलेबल आहेत ना. नरेंद्रभाईकडे राष्ट्रीय प्रश्न, आंतरराष्ट्रीय प्रश्न आहेत. आपण आपले छोटे छोटे प्रश्न घेऊन पुढे. पण एक मी निश्चितपणे आपल्याला सांगतो की मोदीजींची एक ही पण म्हणजे गोष्ट सगळ्यांनी जाणून घेण्यासारखी आहे की आपल्याकरता, आपल्या कुटुंबाकरता, हे मीच नाही, कोणीही जे काही प्रमुख नेते आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, यांनी वेळ मागितला तर ते वेळ देतात आणि अतिशय ज्याला कौटुंबिक अशा प्रकारची चर्चा करतात. तुमच्या अडचणी असतील तर त्या समजून घेतात. त्यामुळे मुळात मोदीजींचा जो स्वभाव आहे हा जरी वरून कठोर दिसत असला तरी तो फार इमोशनल आहे आणि एक त्यांचा कनेक्ट असतो. त्यामुळे आपण काही प्रधानमंत्र्याला रोज भेटायला जाऊ शकत नाही, पण जेव्हा आपण भेटतो त्यावेळेस त्यांच्याशी मनातल्या 4 गोष्टी बोलता येतात. आणि त्यांच्यातला दुसरा मोठा गुण आहे की ते किती वेळ ऐकून घेतात. ऐकून घेण्याची त्यांची जी क्षमता आहे, जसं तुम्ही मगाशी बोलला, तुम्हाला एक उदाहरण सांगतो की आमची इलेक्शन कमिटीची बैठक होती, आजही होती, पण आज या कार्यक्रमामध्ये मी गेलो नाही. तर लोकसभेच्या वेळी आमच्या त्या बैठकीची सुरुवात दुपारी 3 वाजता झाली आणि साधारण सकाळी 4 वाजेपर्यंत बैठक झाली. 3 वाजतापासून सकाळी 4 वाजेपर्यंत आम्ही सगळे 2-3दा तरी उठून बाहेर गेलो, नित्यक्रमात कशा करता तरी गेलो. मोदीजी उठलेच नाही. आणि या पूर्ण काळामध्ये शेवटचे 25 मिनिटं फक्त ते बोलले, बाकी सगळं ऐकून घेतलं. ही जी त्यांची ऐकण्याची क्षमता आहे, किंवा जेव्हा राष्ट्रीय अधिवेशन होतं, 2 दिवस राष्ट्रीय अधिवेशन असतं, त्या 2 दिवसात पूर्ण वेळ राष्ट्रीय अधिवेशनात ते बसतात, एक शब्द बोलतात, सगळं ऐकून घेतात आणि शेवटचं भाषण करतात. मला असं वाटतं की ही एक त्यांची जी क्षमता आहे ऐकून घेण्याची, ती फार महत्वाची. अनुशासन पाळायचं म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष व्हा म्हटलं तर व्हाल की मुख्यमंत्री राहायला हवे? जे पक्ष सांगेल ते करायचं.
फडणवीस हा इतका मोठा झाला की काय त्याची क्षमता होती म्हणून नाही झाला, त्याच्या पाठीशी पक्ष उभा होता म्हणून झाला. आज या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षात अनेक नेते होते, कदाचित काही माझ्यापेक्षा चांगले असतील, त्यावेळी त्यांना संधी नाही मिळाली, मला संधी मिळाली पक्षाने. त्यामुळे माझं ठाम मत आहे की माझ्या पाठीमागचं भारतीय जनता पार्टीचं काढून टाकले तर फार कोणी मला विचारणार नाही किंवा माझा असा गैरसमज देखील नाही की मी स्वतःची पार्टी तयार करून या ठिकाणी काहीतरी खूप मोठं काम करू शकतो. कारण 2 वेळा मुख्यमंत्री झालो, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त होतील माझ्याचे, मी जर भारतीय जनता पार्टी शिवाय उभा राहिलो होतो. तेव्हा मला हे पूर्णपणे माहिती आहे की माझी जी ओळख आहे. आणि खरं तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्राच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मुख्यमंत्री बनवण्याची रिस्क घेणं ही भारतीय जनता पार्टी आणि मोदीच घेऊ शकतात. कारण ज्या प्रकारची राजकीय गणितं असतात, आता ठीक आहे 5 वर्षात मी एस्टॅब्लिश झालो त्याच्यामुळे यावेळेस बनवताना कदाचित तो प्रश्न नसेल, पण जेव्हा बनवलं तेव्हा तर तो प्रश्न निश्चितपणे समोर आला असेल. आणि म्हणून मला हे 100% माहिती आहे की माझी जी ओळख आहे ती भारतीय जनता पक्षाकडे आहे. म्हणून मला जे पक्ष जेव्हा सांगेल, मी नेहमी सांगतो, मला ज्या दिवशी सांगेल की आता खूप झालं, तुमची आवश्यकता नाही, घरी जाऊन बसा, मी प्रतिप्रश्न विचारणार नाही, घरी जाऊन बसा. आज एकादशी असल्याने शेवटचा प्रश्न सर्व महाराष्ट्राच्या अस्मितेसाठीचा म्हणून आवश्यक आहे. काशी विश्वनाथ कॉरिडॉर झाला, विठ्ठल कॉरिडॉरची सुरुवात कधी होणार? फार महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. आणि आम्ही खरं म्हणजे एक गोष्ट मान्य केली पाहिजे की गेले 10 वर्ष आम्ही फक्त त्याची चर्चा करतो. अर्थात मंदिराचं काम आम्ही आता सुरू केलं, मागच्या काळात मी भूमिपूजन केलं, त्यातलं आतलं काम बऱ्यापैकी झालं, आता एकदम बदललेलं मंदिर आपल्याला पाहायला मिळत आहे. पण कॉरिडॉरचं काम अजून आम्ही सुरू करू शकलो नाही. पण माझी इच्छा आहे की आता यावर्षी आपल्याला, कारण आपल्याला तिथे पूर्ण माहिती आहे, आपण सोलापूरमध्ये अनेक वर्ष वास्तव्य केलं असल्यामुळे काही लोकांच्या शंका कुशंका आहेत. माझा प्रयत्न आहे की पुढच्या 2-3 महिन्यात त्या सगळ्या शंका कुशंका दूर करून सगळ्यांना विश्वासात घेऊन हे काम सुरू झालं पाहिजे, तो प्रयत्न माझा आहे.